विघ्नेश मनबी यांना धन्यवाद. चला कॅमेरामॅन टॉस बॉक्स आपण कव्हर करायचं. यस, थँक्यू सो मच उमेश म्हात्रे सरांना आपण मायक्रोफोन वरती ऐकलं. इथून पुढे आता सर्व मॅचेस 3-3 ओव्हरच्या खेळवल्या जातील. चला नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकलेला आहे दिविशा 11 ऐरोली टीमचे कॅप्टनने टॉस जिंकलेला. चला प्लीज आता लवकर लवकर आता मैदानाचा ताबा घ्या. दिविशा 11 ऐरोली संघ आता मैदानाचा ताबा घ्या. आणि पहिल्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर फ्रेंड्स 11 झुगाव हा संघ ट्रँग्युलर मध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवसामध्ये रुद्र 11 महापी हा संघ ट्रँग्युलर मध्ये दाखल झाला. आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्या गटातून 2 सामने जिंकलेले आहेत एपी बॉईज नेरुल या टीमने. आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणारा तो मात्र सरळ एपी बॉईज नेरुल या टीम समोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लीज दिविशा ऐरोली संघ मैदानाचा ताबा घ्या. टॉस आपण जिंकलेला आहात. चला प्लीज आता लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्या विनंती करतो दोन्ही टीम्सला. चला ऐरोली टीम वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा, लवकर लवकर फिल्डिंग लावा विनंती करतो. लवकरात लवकर फिल्डिंग लावा कारण 3 ओव्हरची मॅच आजचा या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आपल्याला आता फास्ट क्रिकेट खेळावे लागेल. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा औचित्य आहे गौरवांची ट्रॉफी 2024 पर्व पहिलं अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या मॅच मध्ये गावठी बाळकुम संघ आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाला. ठाणे परिसरातून जो संघ आपल्याला पाहायला मिळाला आपलं मनस्वी आभार आम्ही व्यक्त करतो. प्रितेश जोशी आणि अमोल भोईर खास करून आपला आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवलीत. 3 ओव्हरची मॅच. चला फास्ट क्रिकेट आपल्याला आता खेळावं लागेल. ऐरोली संघ कोणत्या प्रकारचा टाइमपास आता चालणार नाहीये. अंपायर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं जर संपली नाहीत तर डेथ ओव्हर मध्ये सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यायचा.
पहिली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमची एका साईडला भावेश नाईक आणि एका साईडला सचिन नाईक. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली मागची मॅच जिथे मात्र 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 4 ओव्हरमध्ये धारावी टीमने 29 धावांचं लक्ष ठेवलं होतं. बाळकुम या टीम समोर त्या 29 धावा डिफेंड केल्या. इस मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली. तौफिक शेखनं 10 धावा हव्या होत्या तर 10 धावा डिफेंड केला 6 बॉल मध्ये. चला या मॅचला आता सुरुवात होती. दोन्ही टीम्सने एक सामना जिंकला. आता ही मॅच त्यांच्यासाठी डू ऑर डाय मॅच असणार. गोलंदाजी मार्क वरती रुपेश सोनकर सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 1 मध्ये मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपला टाइम आता आम्ही स्टार्ट केलेला आहे. फिल्डिंग करणारा संघ लक्ष द्या. फास्ट क्रिकेट आता आपल्याला इथून खेळावं लागेल. पहिला बॉल रुपेशचा पहिलाच बॉल. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न मागचा पाय वाकवला होता भावेश नाईकने आणि पुढच्या पायांवरती त्याला हा स्ट्रोक सजवायचा होता. परंतु इथे जर आपण बघितलं तर डॉट बॉल आला बॅटर भावेश नाईकच्या विरोधात. लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश सोनकर. एक नॅचरल स्विंग त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळणारा. आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं हा फटका सजवला. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावानं आता धावांचं एटीएम ओपन झालं आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. भावेश नाईक मागच्या मॅच मध्ये अपयशस्वी ठरला परंतु आता या मॅच मध्ये त्याची बॅटिंग पाहण्यासाठी ज्या प्रेक्षकांनी गर्दी केली आहे तशा प्रकारचा आता खेळ त्याच्या माध्यमातून होईल का. यावेळीचा हा बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समन अक्षरशः बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक सजवायचा प्रयत्न इथून मात्र भावेश नाईकच्या माध्यमातून होतोय परंतु त्या प्रयत्नांना अपयश आतापर्यंत इथून मात्र होत असताना बॅट्समन भावेश नाईक साठी. या दरम्यानचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल चालला घोषांकी क्षेत्रात. एक धाव जरूर मिळणारा. एका धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा टीमच्या स्कोर बोर्ड वरती. अजूनही मात्र 2 बॉल शिल्लक आहेत. दिविशा 11 ऐरोली संघ हा देखील एक मोठा संघ नवी मुंबई परिसरातील दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात आता लढताना आपल्याला पाहायला मिळतात. मच्छिंद्र स्मृती धारावी ग्रामीण धमाका 70-70 बिग बॅश ही स्पर्धा त्याने जिंकली. 10 लाखाची स्पर्धा. यावेळीचा फटका हवेत खेळलाय. अजिंक्य लाडू बॉलच्या मागे पकडला जातो झेल आणि याही मॅच मध्ये आता भावेश नाईक अनसक्सेसफुल ठरलाय. संजय डेकोरेशन्स संजय डीजे माध्यमातून आपण एक खूप चांगलं डीजे वादन ऐकलं. प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात आली तुम्हा सर्वांचे लाडके अर्थातच तेजस पाटील यांचं शुभागमन. यावेळीचा फटका अप्रतिम
विशाल भुईशा बॅटमन आता एक मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4 आणि येतो आहे खणखणीत चौकार. बॅट्समन कामेश नाईक बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. यावेळीचा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट हॅट्रिक मुनीश सुतारनं जो वाशीगावचा खेळाडू त्याने प्राप्त केली आणि आता या मॅच मध्ये या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती प्रस्थापित केली आहे. नाव आहे कैलास. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
विशाल भुईरला बाद केलं, त्यानंतर कामेश नाईकला बाद केलं आणि आता तौफिक शेखला देखील बाद केलेला आहे. येस आमचे अभय ड्रोन यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांनी मात्र गेले 2 दिवस या जर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये 4 लावण्याचे काम केलेलं. या स्पर्धेचे छायाचित्र त्यांनी मात्र आपल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली आहेत आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. आणखीन एक धक्का बसला, धारावी टीमला बॅट्समन बाद झाला, लगातारची 4थी विकेट. कॅमेरामॅन आमच्या मुख्य व्यासपीठासमोर कॅमेरा फोकस करायचा. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा उभी राहिली, तेजस दादा पाटील अर्थातच बब्या दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण शुभ सन्मान करतो. अभय ड्रोन यांचा आपल्या कार्याला सलाम आहे, आपल्या मेहनतीला देखील सलाम आहे. कारण ज्या प्रकारे आम्ही बघितलं पडद्यामागच्या आपण हिरो आहात न सांगता या स्पर्धेचे छायाचित्र आपण ड्रोन कॅमेरामध्ये टिपलेले आहेत. उत्तम शेळके व्यासपीठाशी संपर्क साधायचा. बॅट्समन बाद झाला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आहे राज पाटील. टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण बघितल्या तर 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. कशी दयनीय अवस्था आपण बघतो धारावी टीमची. परंतु जोपर्यंत स्ट्रायक इन वरती सचिन नाईक असतील धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा हा बॉल सोडून दिला लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा सिंगल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जात आहेत. 8 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 8 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. यावेळीचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होईल. यावेळीचा हा बॉल डिफेन्स केला परंतु इथे मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न झाला कॅप्टन सचिन नाईक यांचा. आता ओव्हर नंबर बघता बघता 2चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती 5 बाद 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल आता शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 9 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. समित आला गोलंदाजी मार्क वरती डेथ ओव्हर मध्ये. शेवटचे 6 बॉल. यावेळेला समितचा हा बॉल फेकून दिला आमच्या व्यासपीठाला. मानवंदना देणारा फटका. दे धक्का घे छक्का. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. येतो आहे खणखणीत पॉवरफुल दणदणीत षटकार. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती फेरबदल. धावफलकावरती रन्स आपण बघतो 15 धावा. 15 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र 5 बॉल शिल्लक आहेत. सनीच्या पहिल्याच बॉल वरती एक मोठा ब्लास्ट आला षटकार. 5 बॉल मध्ये आता किती मोठे फटके येतील कॅप्टन सचिन नाईकच्या माध्यमातून हे आपल्याला आता इथे जरूर पाहायला मिळेल. त्याचबरोबर निवृत्ती ठाकूर काकांचं शुभ आगमन वेलकम. माजी कर्णधार जय सानपाडा. बॉल सनीत पुन्हा एकदा तयार होतो. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी
गोलंदाज सनी तयार झाला. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. आता या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉल मध्ये 2 मोठे फटक्यांची गरज. यावेळीचा फटका मिस्टामिक स्ट्रोक परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेच्या झोक्यानं बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जातोय. बॉल सीमा पार. आणखीन एक सचिन नाईक यांच्या बॅटमधनं षटकार आला. काय फटकेबाजी. कॅप्टन कसा असावा. कॅप्टन कसा असावा याचं जिवंत आणि प्रत्येक जर आपण बघितलं जिवंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कॅप्टन कूल. कॅप्टन या नावाला साहजेशी अशी पारी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात सचिन नाईक. ज्या वेळेला कठीण प्रसंग धारावी टीम समोर येतो त्यावेळेला मात्र हा खेळाडू अगदी उभा राहत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅप्टन कुल म्हणून त्यांची संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ख्याती आहे. ठाणे, रायगड, ठाणे त्याचबरोबर भिवंडी, कल्याण, डोंबिवली अशा अनेक तालुक्यामध्ये जाऊन धारावी टीमनं चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. धावफलकावरती धावा 22. यावेळेचा हा बॉल पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोर बोर्ड वरती इथून ऍड केले जात आहेत. 23 धावा धावफलकावरती. पहा कुठे होते हा स्कोर कार्ड आणि आता कुठे जाऊन पोहोचला. धावांची गरज होती धारावी टीमला आणि त्या धावा येतात महत्वाच्या क्षणाला. कॅप्टन कोच सचिन नाईक यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा बॉलर सनी तयार झाला. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल हवेत आणि इथे मात्र खूप चांगला झूल कॅरी केला बॅट्समन. इथे मात्र सचिन नाईक बाद होतात. आणि या मैदानाचा इतिहास आहे. 2016 गावदेवी मित्र मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा ऑर्गनाइज केली होती. त्यावेळेला मात्र कव्हर्सला तो षटकार मारून ती मॅच जिंकली होती धारावी टीमनं. यावेळीचा मात्र आता पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज देखील तयार होईल आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला दीपक ठाकूर. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावर मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी सनित सध्या चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर कमालीचं कमबॅक. यावेळीचा हा बॉल अँडलिंग चांगली आहे. हर्षल माने आणि सिद्धांत सरनाईक यांचं आम्ही शुभ आगमन बघतो आणि त्यांचं देखील गौरवांश ट्रॉफी मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम यायचं व्यासपीठावरती. यावेळीचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा सिग्नल नो बॉल. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात आणि नो बॉलची 1 रन म्हणजे 3 धावा आता या टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. हर्षल माने आणि सिद्धांत सरनाईक यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. कॅमेरामॅन दादा थोडासा कॅमेरा आमच्या व्यासपीठावरती टर्न करायचा. 26 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आणि कॅमेरामॅन दादा सिद्धांत दादांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. हर्षल माने यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. अगदी बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही गौरवांश मित्र मंडळाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर सन्माननीय सिद्धांत दादा यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. धावफलकावरती धावा 26 अजूनही तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत. शेवटचा एक बॉल पहिल्या डावातील बॉल तयार होतात. सनीत फ्रीड फ्रीडच्या बॉलवरती आता मोठा स्ट्रोक येईल का. विजूदल खूप मेहनत खूप कष्ट घेतलेले आहेत. पंचांचं आम्ही कौतुक करू कारण पंचांच्या भूमिकेमध्ये याच सानपाडा गावचा एक जबरदस्त खेळाडू
ओमकार टोंगटे आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या अंपायर बिरजू भगत आणि कृष्णा जयस्वाल यांनी देखील आज आपल्या कामातून वेळ काढून या स्पर्धेला वेळ दिला. आणि आमचे निवृत्ती काका गेले 3 दिवस आमच्यापर्यंत जुळलेले आहेत. अगदी न चुकता त्यांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. चला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता धावा कंप्लीट करायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 28 करायच्या. स्ट्रायकिंगला अजिंक्य लाडू आणि नॉनस्ट्रायकिंगला रुपेश सोडकर. चला आता आपल्याला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. नेक्स्ट मॅच एपी बॉयज नेहरू कॅप्टन आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचं. 18 बॉल मध्ये 28 सचिन नाईक. सचिन नाईक यांचा पहिलाच बॉल फटका प्रतिमा ऑन साइडला. भरपूर वेगाने या बॉलला इथून मात्र एक्झिक्यूट केलं आणि या बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक देखील खूप वेगाने धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कमेश नाईक डीप मिड विकेट रिजन मध्ये आता लेफ्ट हँड बॅट्समन फुल प्लेस मध्ये बदल देखील आपल्याला पाहायला मिळतो. एपी बॉयज टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचं. मॅच संपल्यानंतर लगेच आम्ही टॉस करू आणि आजच्या दिवसातील मात्र तिसरी टीम सुपर 3 मध्ये जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला नेक्स्ट मॅच मध्ये. यावेळेचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी सचिन नाईक तयार होत आहे. स्ट्रायकिंगला रुपेश सोडकर. यावेळेचा हा बॉल चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र डॉट बॉल. कॅमेरामॅन थोडासा व्यासपीठावरती कॅमेरा टर्न करायचा, कारण ज्या प्रकारे आपण बघतो या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV, बेस्ट बॅटर साठी बायसायकल, बेस्ट बॉलर साठी बायसायकल आपण बघतो आणि वैयक्तिक बक्षीस देखील देऊन या खेळाडूंना इथून मात्र सन्मानित केलं जाईल. भव्य दिव्य चषक. यावेळेचा बॉल हवेत. इथे मात्र घडतंय काय, हवेच्या झोक्याने बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळते 6 आणि येतो आहे हा मोक्याच्या क्षणी रुपेश सोडकरच्या बॅटमधनं षटकार. कॅमेरामॅन दादा थोडस कव्हर करत असताना आपला कॅमेरा दुसऱ्या बाजूने टर्न झाला, तो आपण पिच वरती टर्न करायचा. थँक्यू. PTC लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य केलं जाते. गेले 3 दिवस त्यांच्यापर्यंत जुळलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलर सचिन नाईक तयार होते. पाहूया षटकाराला कमबॅक केले जाईल का. यावेळीचा हा फुल टॉस बॉल, फुल टॉसला फुल टोल केला. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. पंतांचा सिग्नल. इट इज 6 रन. षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र गिअर बदललाय. टॉप गिअर मध्ये सध्या बॅटिंग करतोय बॅट्समन रुपेश सोनकर. अफलातून फटकेबाजी. सलग 2 बॉलवरती 2 षटकार आले गोलंदाज सचिन नाईक यांच्या विरोधात. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि आता या षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल तिसरा येईल का. इथे मात्र 1 बाउन्स बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन नाईक यांच्यावरती अक्षरशः रुपेश सोनकर हा बॅटर तुटून पडलाय. काय फटकेबाजी, लाजवाब फटकेबाजी आणि इथे मात्र चौकार आला. आता चौकाराच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय. 1 ओव्हरचा खेळ सध्या सुरू आणि धावफलकावरती 17 धावा. अजूनही मात्र 1 बॉल शिल्लक. पहा, पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर षटकार आणि 5व्या बॉलवरती चौकार. आता शेवटचा बॉल मॅन्डेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील गोलंदाज सचिन नाईक तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी तयार होतात सचिन नाईक. फुल प्लेस मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. यावेळीचा आणखीन एक मोठा ब्लास्ट. वा भाई वा, लवकर मॅच फिनिश करण्याच्या घाईमध्ये सध्या दिसतो बॅटर रुपेश सोनकर. लेफ्टीची हवा आहे आणि लेफ्टी बॅट्समन इथून मात्र क्रीज वरती पाठवला आणि काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हर मधील
तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने आता संघ जाऊन पोहोचलाय 23-23 धावा. 23 धावा टीमच्या स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयाच्या जवळ आता संघ जाऊन पोहोचला दिविशा 11 ऐरोली संघ. चला एपी बॉईज टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल. लगेच टॉस साठी आपण आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचं. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये भावेश नाईक. 12 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. भावेचा हा बॉल डिफेन्स केला. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि चुकीच्या बॉलचा समाचार घेणं ही सुनील गावस्कर सरांची शिकवण होती आणि आता तेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन अजिंक्य लाडूला माहिती आहे सिंगल डबल न देखील ही मॅच आपण जिंकू शकतो. जोखीम भरा स्ट्रोक इथून मात्र सजवला जात नाही. 11-5. यावेळीचा हा बॉल धारावीकर सध्या सांगतात आम्ही देखील सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहोत. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. मागची मॅच देखील अशीच आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या 4 ओव्हर मध्ये 29 धावा त्यांनी डिफेंड केल्या आणि आता दुसऱ्या ओव्हरला ज्या प्रकारे सुरुवात झाली भावेश नाईकनं 2 बॉल आता डॉट बॉल रिलीज केलेत. 10 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली बाबू कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मध्ये देखील चांगलं क्रिकेट आज दिविशा 11 ऐरोली हा संघ खेळतो. 10 मध्ये 5 धावांची गरज असताना आता फटका चांगला. तिथे दुर्भरू क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना एक सिंगल रोखू शकणार नाहीये. एक सिंगल कंप्लीट झाली. आता 9 बॉल मध्ये 4 करायच्यात. एक वेल फिनिशर म्हणून या खेळाडूची ख्याती या बाबू कांबळे सध्या स्ट्राईक इन वरती. यावेळीचा हा बॉल इथे मात्र स्लाइस केला. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता विजयासाठी 3 धावांची गरज आहे. डॉट बॉल जर आले तर या मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. 8 बॉल मध्ये 3 करायच्यात. बॉलर भावेश नाईक पुन्हा एकदा तयार. यावेळीचा फटका अप्रतिम स्ट्रोक चांगला. बॉलर बॅकड्राईव्ह खेळला. बॉलच्या मागे सचिन नाईक. एकच धाव कंप्लीट झाली. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये 2 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पाहूया कशा रीतीने आता या मॅचला फिनिश केलं जाईल. हा जर बॉल डॉट बॉल आला तर मात्र जर आपण बघितलं तर आमचे साथी समालोचक गेले 2 दिवस खूप चांगलं कार्य परंतु आज मात्र एका वेगळ्या ड्रेस कोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबईचे चॉकलेट बॉय घनसोली गावचं भूषण अर्थात विघ्नेश मडवी सर आपल्याला पाहायला मिळतात. ब्लॅक कलरचा कुर्ता त्यांनी परिधान केलेला आहे. ही वैशिष्ट्य तेजस पाटील बाबा यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर आज मात्र प्रत्येकासाठी एक चांगलं कार्य करणारं व्यक्तिमत्व. कमी कालखंडामध्ये उंच भरारी घेणारा नवी मुंबईतील वेल फिनिशर नवी मुंबईचा सुपरमॅन म्हणून तेजस पाटील बाबा यांची ख्याती आहे. परंतु आज मात्र ॲज अ आयोजक म्हणून चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आणली. अफलातून आयोजन. आता बॉलिंग ट्रॅकवर तौफिक शेख आला. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 1 धावेंची गरज आहे. आता या गोलंदाजाला चांगली बॉलिंग करणं गरजेचं. 6 बॉल मध्ये 1 लिक्टन ऑफ ब्रेक हा चांगला टाकतो गोलंदाज तौफिक शेख बॉलिंग ट्रॅकवर. तौफिक शेखचा हा बॉल लाईन चांगली आहे. टप्पा चांगला. पहिलाच बॉल बॅटर बाबू कांबळेच्या विरोधात डॉट बॉल रिलीज केला. चांगली गोलंदाजी. आता 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये.
यावेळेचा हा बॉल विनिंग स्ट्रोक येतोय का, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाले आणि काळजाचा ठोका चुकला. इथे जर आपण बघितलं तर हा सामना जिंकला अर्थातच दिविशा 11 ऐरोली या टीमनं हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक आपण देऊयात आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो.